श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला. कथासार. नवनारायणपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या. ग्रंथारंभी मालुकवी म्हणतात, कलियुगात प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिप्पलायन, अविहोत्र, चमस, द्रुमिळ आणि करबाज असे नवनारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्याची षोडशोपचाराने पूजा केली. तो मोठा समारंभाचा घाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवनारायणांनी हरीस विचारले. तेव्हा त्याने त्यास सुचविले की आपण सर्वांना कलियुगास अवतार घ्यावायचा आहेत. असे राजांचे एका जुटीने समुद्राच्या उत्कात जातात, त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात प्रकट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावायला सांगता, पण अवतार घ्यावायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दिशा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावायला सांगता, असे मनात आणू नका. तुमच्या बरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुलसीदास होऊन येईल, शुकमुनी हा कबीर, व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुतव हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मी सुद्धा तुमच्या बरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपती शंकर आणि वृत्ती होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजासी रामान होणारी ही कुब्जा ती जनीदासी या नावाने उघडीस येईल. मग आपणास कळून येईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढू. अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रकट व्हावे ते सविस्तर कळवण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली. तेव्हा हरीने त्यास सांगितले की परशर ऋषींचा पुत्र जो व्यास मुनी त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवला आहे. तो ब्रह्मदेवाचा वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे. त्यापैकी थोडासा भाग 3दा यमुनेत पडला. त्या 3 भागांपैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग तिच्या उदरात. कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे. यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्धी व्हावे. ते अशा रीतीने की कुळवंशात जन्मेजय राजाने नागशस्त्र केले आहे. त्यांच्या वंशात बृहवस्त्रा राजा हवन करेल. तेव्हा द्विमूर्धन 88,000 ऋषी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवणीत सुद्धा पडला आहे. ते चमश नारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रकट व्हावे. याच वीर्यांपैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जन्मेजय राजाच्या सर्पसद्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पाची आहुती दिली. त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणवल्यावर त्या सर्पिणीला आस्तीव ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे असे होते. त्यास अविहोत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध उकिरड्यावर पडेल. त्यास सूर्य आपले वीर्य सांडेल. ते उकिरास नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नारंभीस पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्या समयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य राहून चौफेर केले. त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले. त्याचे 60,000 वाल्मिकी ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे बरोबर भागीरथी नदीमध्ये पडले. ते कुज बेटात आले. ते अद्यापि तसेच आहे. या वास्तव पिप्पलायन नारायणाने ते प्रकट होऊन चरपडीनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. भद्गरी या नावाने भिषापात्र कैलास ऋषीने अंगणात ठेविले होते. त्यात सूर्याचे वीर्य करस्मात पडले. ते त्याने तसे जपून ठेवले. त्या ध्रुवीय
नारायणाचे संचार करून बदगरी या नावाने अभित्रवावे. हिमालयाचे अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यास प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रकट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला. त्यात परमबाजाने संचार करावा. अशा रीतीने कोणी कुठे व कसे जन्म घ्यावायचे त्यांनी नवनारायणांना खुलासेवर समजून करून दिली. मग ते आज्ञा देऊन तेथून निघाले व मंदरावर गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ स्थानबंद होऊन राहिले. तेथे हे 9 शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह करावा असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन, पण त्या एकाच स्थान पाहिजे. चल आपला शोध करू असे म्हणून तो उपायांती एका स्थानी पोहोचला. ती फिरता फिरता यमुनेकडे आली. भेदभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे काय सार समजेल म्हणून शंकराने पार्वतीस विचारले. इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तो मच्छीला उद्ग्री करीवाने संचार केल्याचे समजले. मग त्याने शंकराला सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयाकडून करवीन. पुढे वास्तव ब्रह्मेशात ये, तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासात गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीला उद्गारामध्ये तोच मंत्र जपून लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी तीरे टाकून आपला उद्गात निघून गेली. पुढे काही दिवसांनी किती एक बक्क पक्षी मासे बुरवायाला चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची 2 शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून तो भिवून पळून गेला. पुढे तो शिंपला व काम नावाने राहिला. त्यात कोणी तरी सहजा या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की या साक्षात करविण्याचा अवतार आहे. या बालकातून तू आपल्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. याच्याविषयी तू मनात कपीत संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शार्दूलात स्त्रीत्व दिले व मुलगा आपला ईश्वराने तो त्यास अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथाचे वय 5 वर्ष झाल्यावर एके दिवशी त्यास समाग्रान येऊन त्याचा बाप वाल्मिक कामिल मासे मारण्याकरिता यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्याकरिता जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मृत्यू काळात नाश करावायचा हा उद्घृत झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण आपला असता बाप हे कर्म करीत आहे ते स्वस्थ बसून राहणे चांगले नाही व अस्तित्व ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेंजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून त्याचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच 4 फका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस, तर मग खाशील काय? भीक मागायची वेळ अशा लक्षणांनी असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या माराचा तिसमीसचे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व हेच आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्यात शिरले हे पाहून त्याची दृष्टी चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत बदरिकाश्रमात गेला. तेथे त्याचे 12 वर्षे तपश्चर्या केली. ही इतकी कठीण आणि त्याच्या हांडीचा श्री दत्तात्रयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करताना शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळ बसविले. नंतर उभय त्यांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्याच बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समय मच्छिंद्रनाथाचा उद्गार होऊन दिवस आल्या कारणाने तो योगायोग घडून येण्याकरता दत्तास अरण्य पाहण्याची वासना होऊन त्या शंकराचा रुकराई मिळाला. ते उभयता बदरिका शोभा पाहून आनंद पावले. अध्याय समाप्त.